नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अक्षय बादगुडे. काल आपण फवारणी केली एक करप्यासाठी आणि घोंगान कुठं कुठं दिसायला लागलं होतं. तर हे J135 आणि हे पोलेरो या दोन्हीची फवारणी केली आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. एक करपा कुठं कुठं दिसायला लागला होता, पण आता तो करपा बी कमी झालंय. का रात्रीच मी लाईव्ह येणार होतो, पण रात्री फवाराला लय उशीर झाला. 7-7:30 वाजले होते. कांदं काल उपडायला चालू होतं. बाया 5:30-6ला गेल्या, त्यामुळं फवारणी जरा उशिरा केली. तर ह्या वातावरणात जरा थंडी आणि गारवा ह्याच्यामुळं कुठं कुठं करप्या यायला लागला होता. आणि घोंगान पण थोडं कुठं कुठं झालं तर पांढरी माशी पानाच्या खाली होती. ती खालच्या बाजूची काय दिसत नाही आपल्याला, पण ही अशी पानं वरी केली तर आतून पांढरी माशी दिसते. ही पांढरी माशीसाठी ती फवारणी घेतली एक नंबर. आणि तुम्ही बघू शकता का इकडं बघा, हे आपण जे ट्रॅप लावलेत, ह्या एका ट्रॅपला कमीत कमी एक 400-500-400-500च्या वरीच चिलटं इतकी चिटकले ती की काय सांगू नका. त्याचा बी फायदा चांगला आहे, कारण की एखादी दुसरी फवारणी वाचते. हे तुम्ही मागं बघू शकता. माझ्या 25 दिवस आज करेक्ट झालेत प्लॉटला. पण प्लॉट एकदम एक नंबर. त्याची पोझिशन बघा, चकाकी बघा, पानं फिनं फ्रेश आहेत एकदम. आणि ह्याला आता 9 ते फुटायला चालू झाले. त्या एक 10 ते 12 दिवसात माझा अंदाज आहे पूर्णपणे रान झाकून निघेल. तर 2.5 एकराचा प्लॉट आहे आपला. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, एकदम क्लिअर आणि चकाचकी, रोग नाही काय नाही. तर ह्याला आपलं ट्रीटमेंट म्हणजे एक फवारणी आणि खत नियोजन हे चालू आहे. आठवड्याला 2 फवारण्या आणि आठवड्यातनं एकदा काय ना काय सोडताव. पूर्णपणे रान हिरवंगार झालेलं आहे. या थंडीच्या वातावरणात सुद्धा असं प्लॉट आणणं म्हणजे सोपं नाही. तुम्ही बघू शकता, एक नंबर प्लॉटची चकाचकी झालेली आहे. आणि मार्केट आता चालवला तर चांगली आहे. ती पुन्हा काय होईल ती होईल, पण प्लॉट आणायचं आपल्या हातात आहे. आता आज काय वातावरण थोडं आभाळाचं आलं आहे, आज गारवा पण कमी आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.